भयान रात्रीतले अनुभव 2018चा डिसेंबर महिना. थंडीचा ऋतू होता आणि सणासुदीच्या वातावरणाने संपूर्ण घर आनंदाने भरले होते. यावेळेस आनंदाचा आणखी एक कारण होते. आमच्या मोठ्या ताईचं लग्न. घरात लगबग, लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि नाचगाणी अशी लग्नाची धामधूम होती. लग्न अतिशय सुंदर पार पडलं आणि अखेर ती वेळ आली जी प्रत्येक कुटुंबासाठी जड असते. वधूची पाठवणी. ताईचं लग्न झालं आणि आम्ही भावंड तिच्या सासरी तिला सोडायला गेलो. रात्री साधारण 9:30 वाजता तिच्या घरी घरभरणीचा सोहळा पार पडला. घरच्यांनी आमचं भरभरून स्वागत केलं. जेवण झालं, मानपान उरकले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही 4 भावंड होतो आणि 2 बाईक घेऊन निघालो होतो. एक बाईक मी आणि माझा भाऊ चालवत होता, तर दुसऱ्या बाईकवर आमचे 2 चुलत भाऊ होते. साधारण 10:30 वाजले असतील. ताईच्या सासरच्या घरापासून 3 ते 4 किलोमीटर पुढे आलो असून कोकणातल्या त्या वाटा, गर्दझाडीने वेढलेल्या रस्ते आणि तिथली नीरव शांतता थोडी भीतीदायक वाटत होती. झाडाच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि क्वचितच एखादी गाडी त्या रस्त्यावरून जाताना दिसत होती. आम्ही थोडे पुढे होतो, तर दुसरी बाईक आमच्या थोड्या अंतराने मागे होती. तेवढ्यात आम्हाला रस्त्याच्या कडेला एक बाईक दिसली. त्या बाईकवर 2 प्रवासी बसले होते. ते मदतीसाठी हात दाखवत होते. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो, पण मनात विचार आला की रात्रीच्या वेळी कोणी अडचणीत असतील तर मदत करावी, म्हणून आम्ही हळू गतीने गाडी थांबवली. तितक्यात आमची दुसरी बाईकही मागून जवळ आली आणि त्याच्यावर माझा चुलत भाऊ चिडून म्हणाला, "काय रे, येडे झालात का? मध्येच अचानक बाईक थांबवली आहे." आम्ही त्यांना सांगितलं, "पाठीचे बाईक वर थांबले आहेत, त्यांची मदत करावी असं वाटलं." इतकं बोलून मी मागे इशारा करत त्याच्याकडे वळून पाहिलं आणि आमच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. तिथे कोणीही नव्हतं, ना ती बाईक ना त्यावर बसलेले 2 इसम. हो, अगदी डोळ्यासमोर गायब झाले होते ते. आम्ही एकमेकांकडे पाहिले. सगळ्यांचे चेहरे भयचकित झालेले. काही क्षण आम्ही सुन्न होतो. अंगावर सरसरून काटा आला. काही न बोलता आम्ही गाड्या चालू केल्या आणि भरधाव वेगाने घरच्या दिशेने निघालो. घरी पोचल्यावर श्वास सावरत आम्ही अनुभवले सगळं घरच्यांना सांगितलं. आजीने आमचं ऐकताच देवासमोर हात जोडले आणि म्हणाले, "नशीब तुमचं चांगलं की तुम्ही गाडीतून उतरला नाहीत. त्या ठिकाणी असं नेहमी दिसतं, रात्रीच्या वेळी तिथं कोणी थांबत नाही." हे ऐकताच पुन्हा तो क्षण डोळ्यासमोर आला. जेव्हा आम्ही त्या दोघांजवळून गेलो त्यावेळी काहीतरी विचित्र जाणवलं होतं. मला आता स्पष्ट आठवत होतं, त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. हो, त्यांचे डोळे नव्हते. त्या जागी पोकळ रिकामा खोबण्या होत्या. ते दृश्य आठवून मनात भीतीने अगदी चर्र झालं. आम्ही थोडक्यात वाचलो होतो. हा प्रसंग आम्हा चौघांच्या मनावर कायमचा कोरला गेला. आजही आम्ही त्या रात्रीची आठवण काढली की अंगावर काटा येतो. कोकणातल्या त्या भयावह रस्त्यावर आलेला हा अनुभव आमच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.